नमस्कार मित्रांनो. तर आता इलेक्शन जवळ आलेलं आहे. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मतदान कार्ड घरबसल्या कसं काढायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो सुरू करूयात. तर मित्रांनो तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरती येऊन वोटर हेल्पलाईन सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे 5 करोड त्याचे डाउनलोडिंग आहे आणि 20 MBचं हे ॲप्लिकेशन आहे. ते तुम्हाला इथे येऊन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं तुमची ID बनवून घ्यायची. तुम्हाला यूजर ID जर नसेल बनवलेली तर इथं बनवून घ्यायची. न्यू यूजर हे ऑप्शन दिलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, आडनाव, लास्ट नेम, आणि इथं तुमचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो OTP आला आहे तो इथे खाली टाकून घ्यायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो लॉग इन पेज झाल्यानंतर इथे वोटर रजिस्ट्रेशनवर पहिलं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आणि इथे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म 6 ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कारण आपल्याला नवीन वोटर कार्ड काढायचं आहे, त्यामुळं त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपण न्यू वोटरसाठी अप्लाय करतो म्हणून I am applying फॉर द फर्स्ट टाईम या बटनावरती क्लिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. या अशा पद्धतीने तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला खाली यायचं आहे. इथे सिलेक्ट स्टेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे काय तुमचं स्टेट आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुमचं गावाचं नाव तिथे टाकून घ्यायचं आणि तुमचं डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख तिथे टाकून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो इथे खाली विचारलं बघा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डेट ऑफ प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे. इथं बघा काय काय सांगितलं आहे. तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, इंडियन पासपोर्ट ह्याच्यापैकी तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट इथे अपलोड करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जे काय तुम्हाला अपलोड करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि इथे खाली अपलोड बटनावर क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन जो काय तुमचा फोटो असेल आधार कार्डचा तो तिथे अपलोड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ही सगळी माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं अपलोड पिक्चर म्हणजे तुमचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. जो काय तुमचा फोटो असेल ते तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली जेंडर विचारलं आहे, मेल फिमेल काय असेल ते तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली बघा इथं नेम, तुमचं जे नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली सरनेम टाकून घ्यायचं. सरनेम टाकल्यानंतर इथे आधार नंबर तुमचा टाकून घ्यायचा. त्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि त्याच्या खाली विचारलं आहे मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह म्हणजे तुमच्या संबंधित कोणाचा अजून एक मोबाईल नंबर असेल तर तुमच्या रिलेटिव्ह तिथे टाकून घ्यायचा. तुमची ईमेल ID टाकून घ्यायची. त्यानंतर रिलेटिव्ह ईमेल ID म्हणजे जवळच्या व्यक्तीची ईमेल ID टाकून घ्यायची. त्यानंतर खाली डिझॅबिलिटी म्हणजे अपंग वगैरे कोण असेल तर इथे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचं, नाहीतर अदर ऑप्शनवरती सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आता इथे बघा रिलेशन टाईप विचारलं आहे म्हणजे तुम्हाला वडिलाचं नाव लावायचं आहे का मदर, तुमची वाईफ, नाहीतर दुसरं रिलेटिव्ह कोण असेल तर त्यांचं नाव लावायचं असेल. ज्याचं कोणाचं लावायचं तिथे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून खाली नेम ऑफ रिलेटिव्ह त्यांचं नेम टाकून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो इथे ज्याचं कोणाचं तुम्ही रिलेटिव्ह नाव सिलेक्ट केलं असेल त्याचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली त्याचं सरनेम म्हणजे लास्ट नेम म्हणजे सरनेम त्याचं टाकून घ्यायचं आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता खाली विचारलं इथे डिटेल ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रोल म्हणजे जर तुमच्या घरातलं व्यक्ती कोण मतदानामध्ये
नाव असेल तर त्यांचं तुम्ही इथे सिलेक्ट करायचं. जो कोणी असेल त्याचं मतदान कार्ड त्यांच्याकडे असेल त्याचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे इथे. आणि त्यानंतर मित्रांनो इथे आपण लास्टच्या पेजवर आलो. इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट जिल्हा सिलेक्ट करायचा आणि तुमचा तालुका विलेज इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे खाली विचारलं आय एम ऑर्डिनली ऑर रेसिडेंट ॲट द मेन्शनड, म्हणजे तुम्ही तुमच्या पत्त्यावर कधीपासून राहतात त्याची तुम्हाला इथे तारीख टाकून घ्यायची, दिनांक. ते म्हणजे तुम्ही कधीपासून त्या पत्त्यावर राहतात, जो इथे पत्ता टाकला आहे त्याची इथे तारीख टाकून घ्यायची. आणि हे खाली काय आहे ते सोडून द्यायचं. आणि खाली तुमचं नेम ऑफ द ॲप्लिकंट म्हणजे तुमचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. आणि खाली आहे प्लेस म्हणजे तुमचं राहण्याचं ठिकाण, ते टाकून घ्यायचं आणि डन बटनावरती क्लिक करून पुढे जायचं. आता इथे संपूर्ण माहिती भरल्यानंतर एक विंडो ओपन होईल. इथे तुमच्या आत्ता आपण फॉर्म जो भरला आहे त्याची इथे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाईल. हा फॉर्म अजून एकदा व्यवस्थित नीट चेक करून घ्यायचा, माहिती व्यवस्थित आहे का नाही. आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर असं तुमच्यासमोर थँक्यू म्हणून असं समोर तुम्हाला एक इमेज येईल. आणि खाली युअर रेफरन्स आय डी म्हणजे तुमचा रेफरन्स नंबर येईल, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. कारण आपल्याला पुढे तुमचं वोटर आय डी कार्ड डाउनलोड करण्यासाठी हा रेफरन्स नंबर लागतो. आणि स्टेटस चेक करण्यासाठीही हा रेफरन्स नंबर गरजेचा आहे, म्हणून ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. आपलं स्टेटस कसं चेक करायचं, आपण जो फॉर्म भरला आहे त्याचा आत्ता स्टेटस बघण्यासाठी इथे वरी एक ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म इथे चेक बटनावरती इथे पुढे क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुमचा आत्ता जो आपल्याला सबमिट केल्यानंतर जो रेफरन्स आय डी मिळाला आहे तो इथे तुम्हाला इथे वरी टाईप करून घ्यायचा. आणि त्यानंतर खाली तुमचं स्टेट जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आणि ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर असे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस दिसून जाईल. त्यानंतर इथे सबमिटेड आजची म्हणजे आपण आत्ता सबमिट केलं आहे त्याची इथे तुम्हाला दिनांक दिसेल. त्यानंतर खाली इथे BLO आपण म्हणजे अधिकाऱ्याकडे वरी ह्याची माहिती जाते. ते झाल्यानंतर इथे ग्रीन टिक येते. त्यानंतर ॲक्सेप्ट, जर तुमचं फेल्ड जर काय माहिती चुकली असेल तर इथे फेल्ड, अशा पद्धतीने तुम्ही इथे तुमचं स्टेटस बघू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.